देवीदास सध्या तलाठी या पदावर कार्यरत आहे। इथे औसाजवळ सेलू या गावी आहे। मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे। मुलगी 6वीला आहे आणि मुलगा 2रीला आहे यावर्षी। तसा मी आता मनोगत व्यक्त इथंच करणार आहे मी। तसा मी जास्त फोकस नसलेला विद्यार्थी होतो आणि एकदम आवडीतली मुलगा होतो मी। आणि गावले सर तर म्हणायचे की काय खरं दिसत नाही तुझं सांगतीलच का नाही हे सांगता येत नव्हतं। पण मी संघर्ष हा मी 12वी नंतर चालू झाला माझा। ॲव्हरेजलीच मार्क घेत गेलो। 60, 55, 40 असे मार्क असायचे मला। बरेच जण म्हणले की बाबा आश्चर्यचकित झाले की माधव मरे कस काय तलाठी झाला। अरे हे मी विशेष सांगतो सर की माझ्या स्पिरिटवर माझे क्लासमेट MA मधले 2 जण माझ्या स्पिरिटवर सर जॉबला आहेत। एक ग्रामसेवक आहे, एक परिचर आहे, आज प्रमोशन झालेलं आहे त्याचं। फक्त माधव होतो, आपण का होत नाही। मग याच्यावर स्पिरिटवर त्यांनी तयारी केली। फक्त माझं थोडं मार्गदर्शन घेतलं सर, कारण तेही ॲव्हरेजलीच होते। ॲव्हरेजली असल्यामुळे त्यांना स्पिरिट आलं सर आणि त्यामुळे ते आज जॉईन झाले। धन्यवाद। माधवच्या तब्येतीकडे बघून वाटतच असेल आपल्याला तो किती सुखी असेल। गावीला माधवचं वजन कमीत कमी 40 किलो असेल। वजनाचं सांगता येत नाही म्हणूनच म्हणलो ना मग तर वेळ मिळाला नाही तुला तर हाडा आहे का नाही ते